सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेला मंगळवेढा येथील शनिवार पेठ येथे सोनाली चौगुले या राहतात। आपला मुलगा प्रसाद यांच्या सौम्य त्या राहत असून त्यांचे पती रामचंद्र हे मुंबई येथे रिक्षा चालवत असल्याने ते मुंबई येथेच वास्तव्यास आहे। आपल्या कुटुंबासाठी रामचंद्र हे रिक्षा चालवून पैसे पाठवत असतात, त्यावर त्यांचा आणि कुटुंबाचा गुजारा चालतो। सोनाली यांना एक मुलगी आहे, ती विवाहित आहे। तिचे नाव आरती अमोल पाटील, वय 29 असे आहे। तिला 5 वर्षाचा सोहम नावाचा मुलगा आहे। पण सध्या आरती ही आपल्या मुलासमेत आपल्या माहेरीच राहते। आरतीचा विवाह 2019 साली झाला होता। मंगळवेढा तालुक्यातील ढेकळेवाडी येथे रहिवासी अमोल अंबाराम पाटील यांच्या समेत आरतीचा विवाह झाला होता। आरतीचा नवरा अमोल याने आपण पुणे येथील टाटा कंपनीत नोकरीला आहे असे सांगितले होते। आरतीचाही ITI मध्ये इलेक्ट्रिशियनचा कोर्स झाला होता, त्यामुळे अमोलने विवाह अगोदर आरतीच्या घरच्यांना तिला देखील पुणे येथे नोकरीला लावतो असे सांगितले होते। अमोलने दिलेली माहिती पाहून चौगुले कुटुंबीय खुश झाले होते। आपल्या मुलीचे लग्न अमोल बरोबर लावल्यास कल्याण होईल असा विश्वास त्यांना वाटत होता, म्हणून त्याने आरतीचा विवाह अमोल याच्या बरोबर लावून दिला। लग्नानंतर 1 महिन्याने अमोल हा पुण्याहून गावी ढेकळेवाडी येथे आला। तो पुन्हा पुणे येथे कामाला गेलाच नाही। घरी आरतीला पती अमोल, सासू विमल, सासरे अंबादास हे घालून पाडून बोलत होते। आरती माहेरी आल्यानंतर तिला येताना पैसे घेऊन ये म्हणून ते सांगत असत, यामुळे ती 10 ते 20 हजार रुपये घेऊन आपल्या सासरी जात असे। अमोल कोणताही काम धंदा करत नव्हता। आरती त्याबद्दल त्याला बोलत असे, तेव्हा तो तिला मारहाण करत असे, तरी त्रास सहन करून आरती राहत होती। जुलै 2020 मध्ये आरती गरोदर असल्याने बाळंतपणासाठी ती माहेरी मंगळवेढा येथे आली। तिला मुलगा झाला। त्यानंतर 3 दिवसांनी आरतीचे सासरे दवाखान्यात आले, तेव्हा त्यांनी आरती व मुलाला ढेकळेवाडी येथे घेऊन जातो असे सांगितले। मात्र आरतीच्या आई वडिलांनी त्यांना आरती व मुलाला 1.25 महिना झाल्यावर पाठवून देतो असं सांगितले। तेव्हा सासरे अंबादास यांनी दवाखान्यात भांडण केले आणि ते रागाने निघून गेले। नंतर आरतीला भेटण्यास पती अमोल, सासू विमल हे आले नाही। त्यांचा कोणताही निरोप आला नसल्यामुळे आरती माहेरीच राहू लागली। गेल्या 5 वर्षापासून आरती माहेरीच राहत आहे। तिने मंगळवेढा येथील न्यायालयात पती अमोल पाटील कडून सोडचिठ्ठी व पोटगी मिळावी असा अर्ज दाखल केला। यामुळे न्यायालयाने अमोल यास न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले। आरतीने न्यायालयात सोडचिठ्ठी व पोटगीसाठी दावा दाखल केल्याने अमोल चिडला होता। त्याने 2-3 वेळा आरतीच्या माहेरी येऊन आरतीला मारहाण केली होती। दिनांक 27 मे 2025 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घरात आरतीची आई सोनाली चौगुले, मुलगा प्रसाद, आरती आणि तिचा मुलगा सोहम हे असताना आरतीचा नवरा अमोल आणि त्याची आई विमल आणि इतर 2 नातेवाईक आले। त्यांनी आरतीला नांदायस ये असे सांगितले, मात्र आरतीने सासरी पती सासू सासरे त्रास देत असल्याने मी येणार नाही असे उत्तर दिले। त्याचा राग आल्याने अमोल विमल यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। अमोल आणि नातेवाईक निघून गेले, पण विमल ही शिव्या देत घरासमोर थांबली। काही वेळाने अमोल, त्याचे वडील अंबादास हे दोघेही आले। त्यावेळी अमोलने खिशातील चाकू काढून आरतीच्या पाठीत 3 वार तर पोटात 2 वार केले। यामुळे आरती गंभीर जखमी झाली आणि खाली कोसळली। तिला सोडवण्यासाठी आरतीची आई आणि भाऊ प्रसाद दोघे गेले, तेव्हा अमोलने त्या दोघांवरही चाकूने वार केले। ते दोघेही जखमी झाले। गोंधळ होत असल्याने शेजारी लोक गोळा होऊ लागले, पण अमोलच्या हातात चाकू असल्याने कुणीही पुढे येण्यास दजावत नव्हते। लोक गर्दी करत असल्याचे पाहून अमोल आणि त्याचे आई वडील पळून गेले। दरम्यान तेथे उभे असलेल्या एक जागरूक नागरिकाने मंगळवेढा पोलीस ठाण्यात फोन केला। शनिवार पेठ येथे राहणाऱ्या चौगुले यांच्या घरात त्यांच्या जावयाने आपल्या पत्नी, सासू आणि मेहुण्यावर चाकूने सपासप वार केले आहेत असे सांगून त्याने पोलिसांना त्वरित येण्यास सांगितले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जखमी असलेली आरती अमोल पाटील, तिची आई सोनाली रामचंद्र चौगुले आणि भाऊ प्रसाद रामचंद्र चौगुले यांना सर्वप्रथम उपचारासाठी मंगळवेढा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी 3ही जखमींना तपासले। आरती हिच्यावर चाकूने 5 गंभीर वार केले असल्याने ती उपचारापूर्वीच मृत्यू पावली असल्याचे सांगितले। जखमी सोनाली चौगुले, प्रसाद चौगुले यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। आरतीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा।